माझ्या अंगात तोपर्यंत ताज रक्त सळसळतंय आणि माझ्या या हातातील तलवार जोपर्यंत दुश्मनाला थोपवून धरते आणि हजारो दुर्जनांची कंबडी मोडाई ताकद या माझ्या मनगडात आहे तोपर्यंतच मी हे सर्व राज्य चालवू शकेन. पण परमेश्वरा पुढे काय? सर्व बाबतीत मी सुखी आहे परंतु अपत्य सुखाच्या अभावाने मी व्यथित झालो आहे. परमेश्वरा माझ्या पोटी पुत्ररत्न नाही. या एकाच दोषीची उडी मला का दिलीस रे परमेश्वरा, का दिलीस? राणी सरकार आपल्या गादीला वारसा नाही. कोण या राज्यात जिवंतपणा आहे असं वाटतच नाही मला. मला तरी सारं वैभव असून नसल्यासारखंच आहे. पुत्राविना हे शून्य राज्य कुणी बरं करावे? माझ्या पश्चात या पूर्ण राज्याची कोण सेवा करेल? त्या राज्याचे स्वधर्माने पालन कोण करेल?
काहीतरी प्रयत्न केलेच पाहिजे. महाराज, आपण आता कसला आणि काय म्हणून प्रयत्न करणार आहात? आता आपला निश्चय आहे तरी काय? प्रिये, अशी निराश होऊ नकोस. आजपासून मी तपश्चर्याला जाणार आहे. बघूया तपश्चर्या तरी फळाला येते का ते. स्वामी, मी पण आपल्या बरोबर येते. नाही राणी सरकार, नाही. तपश्चर्या करणं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही. शिवाय ही आपल्यावर अशी राहायची जबाबदारी आपण दोघे गेल्यानंतर कोण बरं घेणार. तेव्हा तू इथे राहून या रेषेची काळजी घे. पण नाही राणी सरकार, नाही. आता आम्हाला अडवू नका. आम्हाला निघायलाच हवं. ठीक आहे, स्वतःची काळजी घ्या. आणि सरकार, आमची काळजी करू नका. आता या रयतेची काळजी करणं केवळ तुमच्या हातात आहे. महाराज, माझ्यावर विश्वास ठेवा. आपल्या अनुपस्थित आपल्या प्रजेची काळजी मी स्वतःच्या अपत्याप्रमाणे घेईन. हीच अपेक्षा होती बघ तुझ्याकडून. येतो आम्ही. स्वामी, हे काय? तुझ्या डोळ्यात अश्रू? डोळ्यातील अश्रू पुस. मला ठाऊक आहे, प्रथमच आपण एकमेकांपासून इतके दूर जात आहोत. परंतु संततेची उणीव तुझ्या चेहऱ्यावरून आणि तुझ्या डोळ्यातील अश्रूवरून कित्येकदा मला जाणवली. आणि म्हणूनच मी हा तपश्चर्याला जाण्याचा निर्णय घेतला आहे. प्रिये, तू काळजी करू नकोस. मी लवकरच परत येईन. येतो आम्ही. स्वामी, स्वामी. राजा, डोळे उघड. माते, अरे, जिची तू तपस्या करतोय तेच मी, सावित्री. तुझ्या निष्ठेने मी प्रसन्न झाले आहे. राजा, तुझी मनीषा पूर्ण होईल. तरी तुला कोणता वर पाहिजे तो माग. माते, तू मला प्रसन्न झालीस. मी धन्य झालो माते, धन्य झालो.
इच्छा तू जाणतच आहेस. मला दुसरं तिसरं काहीही नको. मला संतती प्राप्त होईल असा वर दे माते, वर दे. राजा, तुझी इच्छा पूर्ण होईल. तुला कन्यारत्न प्राप्त होईल. तू निश्चिंतपणे घरी जा. तथास्तु. माते, तुझे हे वरदान माझ्या आणि मालवीच्या आयुष्यात नवजीवन आणणार आहे. माते, मी तुझा सदैव ऋणी राहीन. माते, सदैव ऋणी राहीन. एक विचारू का? अगं, विचारायचं काय? तुला काय हवंय का? नाही तसं नव्हे. आम्हाला वाटतं हिचं नाव सावित्री ठेवावं. अगदी माझ्या मनातलं बोललीस का? खरंच? हो. अगं, देवी सावित्री आईच्या कृपेने आपल्या संसाराच्या वेळेवर ही कळी उमलली. तेव्हा तिचं नाव आपण सावित्रीच ठेवूया. हा, काही कमी पडता कामा नाही. आणि मी महामंत्र्यांनाही सांगून ठेवतो आणि पंडितांनाही बोलावून घेऊया. चालेल. आज मी खूप खुश आहे. बस कसं गोंधळ आहे ना. हो. चल. सावित्री या 3 अक्षरी नावाचा जप 3 ताल आणि सप्तपाताल यामध्ये अहोरात्र चालला आहे. देवी सावित्री आईच्या कृपेने ताईडी कन्या म्हणजे साक्षात भूतलावरील देवताच आहे. बघता बघता वेळेवरची कली पूर्ण उमलली. इतकी वर्षे कसे गेली कळलं देखील नाही. तुम्हाला सांगतो 16 वर्षापूर्वी माझ्या पोटी संतान नव्हते म्हणून मी रडत होतो. परंतु आज देवी अंबिकेच्या कृपेने माझ्या संसाराच्या वेळीवर ही कळी उमलली. माते, मी तुझा सदैव ऋणी राहील. माते, सदैव माते, तुझ्यामुळे आज माझ्या दारी सुख नांदत आहे. बाळ सावित्री, तुझे हे अनंत ज्ञान रूप आणि अमोल गुण पाहिले म्हणजे या सम्राट अशोकतीला
कौतुकाचं भरत येतं. संपत्तीपेक्षा एकूण ते एक कन्या तुम्हाला बहुमूल्याची आहे. महाराज, मला हे गुणरत्न कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं आहे. सावित्रीने माझ्या पोटी जन्म घेऊन माझी कोण धन्य केले. तिच्या लहानपणापासून आजपर्यंत काळ कसं झपाट्याने निघून गेला काही समजलंच नाही. पण प्राणनाथ, अनादी काळापासून आज सगळ्यात असलेला चिरंजीव मानवी मनाचा गाभा मात्र बदलला नाही. आणि म्हणूनच मुलगी 16 वर्षाची झाली म्हणजे वेदशास्त्रानुसार प्रत्येक आई वडिलांना तिचं कन्यादान करावंच लागतं. कन्यादान कन्यादान कल्पना किती मोहक असली तरी ती प्रत्यक्ष वेळ आल्यानंतर हृदयाला कंप सुटल्याशिवाय राहत नाही. जेव्हा पलीकडे जतन करून ठेवलेला पोटचा गोळा जेव्हा दुसऱ्याच्या हवाली करताना मरण दुःख हे मुलीच्या आईबापालाच ठाऊक. विवाहानंतर होणाऱ्या सावित्रीच्या वियोगाचा विचार जरी मनात आला तरी मन कसं बेचैन होऊन जातं. पण हा वियोग आपल्याला सहन करावाच लागणार. आज ना उद्या आपल्याला सावित्रीचा विवाह करावाच लागणार. महाराज, आपण जर कन्या विवाह इतकं करता मग मी माझं म्हणून काय बरं करावं? आणि सरकार, तुमचं म्हणणं पटतंय मला. केवळ सावित्रीच्या वियोगाचं दुःख होतंय तर नाही मला. परंतु गुणाने असामान्य, बुद्धीने अलौकिक अशी राजकन्या द्यायची कोणाला हीच खरी काळजी आहे. कित्येक देशाचे राजपुत्र येऊन तिला पाहुणी केले, परंतु तिच्या कसोटीचा एकही उतरला नाही. परवाच पाहून गेलेल्या राजपुत्रांपैकी कोणी तिच्याशी विवाह करण्यास तयार आहे की नाही हे मात्र अद्याप कळले नाही. प्रधानजी आहेतच त्या मार्गावर. इतक्यात यायला हवे होते, का बरं आले नाही ते अजून? बाकी हे अलौकिक कन्यारत्न कुणाला दान करावे ही मोठी काळजीच आहे. हे स्त्रीरत्न शिक्षणाने आणि संस्काराने इतके तेजस्वी झाले आहे की ते सहन करणार एकही राजपुत्र या पृथ्वीतळावर नाही. म्हणजे एकंदरीत आमच्या राजकन्याला अनुरूप असा एकही वर नाही. महाराज, या दासाला क्षमा करा. आपल्या आज्ञेप्रमाणे साऱ्या राज्यात सावित्रीताईंचे स्वयंवर मांडले अशी दवंडी पिटवली. परंतु सावित्रीताईंचे तेज आणि बुद्धिमत्ता यापुढे एकही राजकुमार विजय पावत नाही आणि विजय पावणारही नाही. अनुरूप असं एकही राजपुत्र माझ्या कन्येसाठी विनंती नाही. देवा, सावित्रीला जन्माला घालताना तू तुझ्या सावित्रीला जन्म दिला कसा काय विसरलास? आता माझी कन्या जन्मभर कुमारच होणार की काय? शांत व्हा का, शांत व्हा. तुम्ही काळजी करू नका. सावित्रीचा पती परमेश्वरानं नक्कीच कुठेतरी जन्माला घातलेला असणार, परंतु तो आपल्याला सापडत नाही. प्रधानजी, पती पसंतीसाठी सावित्रीला देशोदेशीच्या पर्यटनाला पाठवण्याचा माझा विचार आहे. काय पती पसंतीसाठी स्वतः काही सरकारांना पाठवणार? होय प्रधानजी. त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? आश्चर्याचे नाही महाराज. मुलीच्या वराची निवड मुलीने स्वतः करणं हे जरा चमत्कारच वाटतं मला. मुलीच्या वराची निवड ही मुलीच्या आईवडिलांनी करायची. प्रधानजी, पूर्ण विचार केल्यानंतरच मी या कार्याची आपली केली आहे. म्हणून म्हणतो, आपल्या हितवाप्रमाणे त्यांच्या गमनाची तयारी करा. महाराजांच्या इच्छेबाहेर आम्ही मुलीच नाही, पण तरी सुद्धा याबाबत सावित्रीताईंची विचारणा केली. प्रधानजी, सावित्री माझ्या आज्ञेबाहेर केव्हाही जाणार नाही. आणि तरीही तुम्हाला खात्रीच करून घ्यायची असेल तर बोलवा तिला इथे. कोण आहे रे तिकडे? सावित्रीताईंच्या माळी जाऊन त्यांना म्हणावं महाराजांनी त्यांना तत्काळ राजदरबारात बोलावलं आहे.
बाबांच्या चरणी माझा प्रणाम. सदाशिव बाळ कुशल आहेस ना? बाबा, आपल्यासारख्या माता पित्याचे छत्र माझ्यावर असताना कुशल नसावयास काय झाले? बाळ आमच्यासारख्या जत्राचा आधार कुठवर पुरणार तुला? स्त्रीच्या विमानाच्या दातिला केला जोमदार अशा पुरुष पुरुषाचा आधार हवाच तो. प्रत्येक पित्याला कन्या ही घरातल्या ठेवीप्रमाणे असते. तिचा योग्य सांभाळ करून योग्य त्या व्यक्तीच्या हवाली करणं एवढंच माता पित्याचं कर्तव्य असतं. आणि ही मात्र या कर्तव्यातून मुक्त होईल की नाही हेच मात्र मला कळत नाही. बाबा, असं काय म्हणता तुम्ही? आजपर्यंत तळ हाताच्या फोडाप्रमाणे तुम्ही माझं पालनपोषण केलं, माझे सर्व हट्ट पुरवले. त्यावेळी आपल्याला एवढा विचार करण्याची आवश्यकता भासली नाही. मग आता? होय सावित्री होय, आता आवश्यकता वाटते. कित्येक सारे राजपुत्र येऊन पाहून गेले, परंतु तुझ्या कसोटीचा एकही उतरला नाही. आणि आता सांगा बाबा, सांगा. तुमची आज्ञा पाळणं हे माझं कर्तव्य आहे. माता, पिता, यांची आज्ञा पाळणं हे माझं कर्तव्य समजते. धन्य धन्य आहे तुझ्या चातुर्याची आणि बुद्धिमत्तेची. बाळ सावित्री, तू तुझ्या पतीची निवड स्वतः करावीस अशी माझी इच्छा आहे. आणि ही मी जबाबदारी तुझ्या शिरावर सोपवत आहे. सावित्री, तू ही स्वतःच्या पतीची निवड करण्याची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेऊन कन्यादान न केल्याच्या दोषातून मी अर्धमुक्त झालो आहे. आणि हे सर्व तू सर्व दमून घेतलंस ह्यातच मला आनंद आहे. सावित्री, तुला पती म्हणून कसा मुलगा पाहिजे ते मला सांग. बाबा, माझा पती धर्मानं घालून दिलेला मर्यादा पाळणारा असावा असं मला वाटतं. स्वाभिमानी व पराक्रमी असावा अशी इच्छा आहे. तुम्ही त्याच्यात गुण झाले, तू त्यांचं रूप नाही सांगितलंस. आई, रूपापेक्षा गुणांची वाढ जड असावं असं मला वाटतं. शाबास सावित्री, शाबास. धन्य आहे तुझ्या चातुर्याची. आमची सेवा आता पुढे झाली होती. जा पोटा पाण्यासाठी काही घेऊन या. आता आमची अडचण कशाला बरे? चला आम्ही थोडा फेरफटका भाग घेतो का? चला बाबा. शोधायला आली ती कृत्यता त्यांच्या मुखावाटे निघणारा प्रत्येक शब्द हृदयपटात कोरून ठेवावासा वाटतो. प्रधानजी, ते आता ऐकून आपल्या मुलाला व पुत्रपित्याला सुरू करणारे राजकुमार पाहिजे. किती तेजस्वी होते. सिंहाच्या मागेचा जशा आठवण आहे. सेवा करण्यासाठी पहिलं
अशा मोकळ्या हवेत फिरल्यावर मन अगदी कसं प्रसन्न वाटते बा. प्रधानमंत्र्यांच्या आदेशाची मिळाला की नाही आपल्या कन्येला सुरक्षितवर? महाराज सावित्रीताईंना एकही वर पसंत पडला नाही. शेवटी आम्ही शाल्व देशात येऊन पोहोचलो. त्या देशात एका भिकारड्या कंदमुळे खाऊन जगणाऱ्या राजकुमाराची ताई सरकारांनी आपला वर म्हणून निवड केली. ठीक आहे प्रधानजी, सावित्री योग्य तीच निवड करेल. परंतु तिने केलेली निवड तुम्हाला पसंत पडली दिसत नाही. ताई सरकार आल्या की त्याने विचारूनच घ्या. यावे मुनिवर्य. कुशला असता. सर्व काही ठीक आहे. तुझं कसं चाललंय? आणि तुझ्या मुलीचा विवाह कसा होता? त्याचं काय झालं? मुनिवर्य, आजच आमचा विचार चालला होता सावित्रीच्या विवाहाबद्दल. सावित्री आजच आपल्या पतीची निवड करून आले आणि तेव्हा तिचं मनोगत तिच्या तोंडातून तुम्हाला ऐकायला मिळेल. सावित्री, बाळा सावित्री, मुनिवर्य, राज्यात आनंदी आनंद आहे आणि तुमच्या आगमनानं आम्हाला आनंद झालाय. प्रणाम मुनिवर. होय, मुली जन्म घेऊन धन्य झालाय. तू आज वर पोहोचून आली. हो. मग तुला काय निर्धार आहे? तुम्हाला माझ्या पतीपसंतीची कथा माझ्याच तोंडून ऐकण्याची इच्छा आहे तर ऐका. आम्ही पुष्कळ राजपुत्र पाहिले आणि अनुभवही घेतला. शेवटी आम्ही शाल्व देशात आलो. प्रधानजींनी आम्हाला त्या देशाची सर्व माहिती सांगितली. योगायोग असा की त्यांनी ज्या देशाची आम्हाला माहिती सांगितली, ज्या राजपुत्रांची त्यांनी आम्हाला माहिती सांगितली, ते प्रत्यक्ष राजपुत्र मी पाहिलं आणि त्यालाच मी माझा पती म्हणून निवडला आहे. पण त्याचं नाव नाही सांगितलं. त्यांचं नाव सत्यवान. कोण सत्यवान? शत्रूंनी राज्य हिरावून घेतल्यामुळे राजावरच्या दायित्वाचा दुसरीचा पुत्र सत्यवान. सावित्री एकाहून एक आणि सुंदर बलाढ्य राजपुत्र सोडून आई वडील असून पोरका आणि क्षत्रिय असून अधर्मी त्या राजपुत्राची आपला पती म्हणून निवड करून तो काय मिळवलंय? सौभाग्य.
बाबा मी सौभाग्य मिळालं आहे. बाबा ललाटीचा लेख कधीही अटळ नाही. मी दुसरा पती निवडावा असं आपल्या मनात असलं तरीही ते कसं शक्य आहे? सत्यवानासारख्या अल्पवयशी राजपुत्राला मनाने वरून मिळवलेलं सौभाग्य मी दुसऱ्याच्या माती मारलं तर ते सौभाग्य व्यर्थच नाही का? धन्य धन्य आहे तू सावित्री. राजा, तुझ्या कन्येचा निश्चय अटळ आहे. तेव्हा निश्चिंतपणाने तुझ्या विवाहाची तयारी कर. अखंड पतिव्रता मग अजरामर होईल. नारायण नारायण नारायण. विवाहाची तयारी करा. सगळ्यांना दम देऊन मला खरंच तुमचं लक्षण काही ठीक दिसत नाहीये. थोडा वेळ पडा पाहू तुम्ही. आपल्या पतीचं डोकं घेऊन सांत्वन करीत आहे. तुम्ही तिथे जाऊन सत्यवनाचे प्राण घेऊन माझ्या जवळ या. खबरदार जर माझ्या जवळ येतात. आजपर्यंत या सावित्रीचं पतिव्रत खरोखरच खरं असेल तर जाऊन भस्म करीन तुमचे. ही सावित्री एकतर फारच तेजस्वी आहे. ही आपलं नक्कीच भस्म झालं आहे. यमराज यमराज, ही सावित्री इतकी तेजस्वी आहे की आमचं भस्म करून टाकेल. महाराज, जोपर्यंत सत्यव्रत डोकं सावित्रीच्या मांडीवर आहे तोपर्यंत आपल्याला प्राणहानी करता येणार नाही. खरं आहे ते. ती सावित्री जोपर्यंत सत्यवनाच्या जवळ आहे तोपर्यंत सत्यवनाचे प्राण मला हरण करता येणार नाही. मी माझ्या शक्तीने सत्यवनाला प्राण लागेल असे करतो. म्हणजे सावित्री पाणी आणण्यासाठी जाईल आणि तीच संधी आपल्याला साधली पाहिजे. बोला.
वेळे पोरी सावित्री त्या तुला कसं समजणार अगं त्याच्या नावानं अखंड प्राणी मात्रांच्या हृदयात धडकी बनते अशा या कालपुरुषाचं अगं यमराजाचं नाव ऐकून तुझी काय अवस्था होईल हे मी जाणतोच कोण? यमराज? होय यमराज तुझ्या पतीचे सत्यवनाचे प्राण घेऊन आता यमलोकी चालू आहे यमराज, आपण अशा कामांसाठी नेहमीच आपले दूत पाठवत असता. मग यावेळी आपण स्वतःच का बरं आलात? सावित्री तुझ्या पतीचा महिमा हात आहे सत्यवत पवित्र धर्मसंपन्न त्यागी दानशूर अशा गुणांचा सागर आहे म्हणून मी स्वतः इथे आलोय सावित्री तू मानव असून देखील महासती पतिव्रत आहेस म्हणून तुला दर्शन दिले आता दुःख न करता तू आता परत घरी जा मी हा चालतो यमराज, यमराज, तुम्ही मला घरी जायला सांगता आहात, पण हे वैधव्य कपाई घेऊन मी माझ्या सासू सासऱ्यांना तोंड तरी कसं दाखवू? यमराज, मी तुमच्या पुढे पदर पसरून माझ्या सौभाग्याची भीक मागते यमराज. माझं सौभाग्य टिकवा यमराज. सावित्री तुझी पतीवर किती भक्ती आहे हे मी जाणतोच परंतु आता एकदा हरण केलेले प्राण परत कुणालाही मिळालेले नाही तेव्हा तू आता परत घरी जा मी हा चाललो यमराज, असे निर्दयी होऊ नका हो यमराज. मला माझ्या पतीचे प्राण परत द्या यमराज. मला माझ्या पतीचे प्राण परत द्या. आणि सावित्री सावित्री तू माझ्या मागून येण्याचा असा वेडेपणा करू नकोस तुझ्या तर्कशुद्ध बोलण्याने मी अत्यंत प्रसन्न झालोय तेव्हा पतीच्या प्राणाव्यतिरिक्त कोणतेही दोन वर मागून घेते बोल काय हवं आहे तुला यमराज, तुम्ही मला पतीच्या प्राणाशिवाय काहीही माग म्हणता, पण पतीच्या प्राणाव्यतिरिक्त मला अन्य गोष्टींची काय गरज वाटणार? परंतु आपल्यासारख्या थोर पुरुषाचा शब्द अविरू नये म्हणून आपल्या पहिल्या वराने मी माझ्या सासऱ्यांची गेलेली दृष्टी परत यावी आणि त्यांचं गेलेलं राज्य परत मिळावं असा वर मागते यमराज. दास तू जा तुझी इच्छा पूर्ण होईल देवा, मी माझ्या सासू सासऱ्यांचं सुख पाहिलं, पण माझ्या सुखाचं काय? यमराज, सावित्री तू अजूनही माझ्या मागून येत आहेस आता आणखी पाहिजे तरी काय आहे तुला यमराज, तुम्ही महान सज्जन आहात. हे विश्व तुमच्यामुळे चालतं. आपण निर्माण केलेल्या धर्माप्रमाणे जे लोक वागतात त्यांना सज्जन समजलं जातं आणि आपण या धर्माचे संस्थापक असून महान सज्जन आहात आणि सज्जनावर टाकलेला विश्वास कधीही अयोग्य ठरणार नाही म्हणूनच मी आपल्या मागून येत आहे. सावित्री तू माझ्यावर केलेला विश्वास पाहून मी अत्यंत खुश झालोय तू केली स्तुती ऐकून मी जरी प्रसन्न झालो असलो तरी सत्यवनाचे प्राण मला परत देता येणार नाही तेव्हा तू दुसरं काहीही माग असा तिसरा वर मी तुला देत आहे यमराज, तुम्ही मला असं बोलू नका यमराज. तुमची ही इच्छा असेल तर मला दुसरा वर म्हणून माझ्या वडिलांना 100 पुत्र होईल अशी माझी इच्छा आहे. तथाच तू जा ही इच्छा तुझी पूर्ण होईल यमराजांजवळ 3 वर मागून मी माझ्या सासू सासऱ्यांचं आणि वडिलांचं सुख पाहिलं, पण माझ्या सुखाचं काय? शेवटी नारद मुनीच्या तोंडचे बोल खरे ठरणार की काय? मग मी प्रत्यक्ष काळावरही मात करेन या दिलेल्या वचनाचं काय? नाही यमराज, सावित्री तू
अजूनही माझ्या मागून येत आहेस? अगं वेडे, तू आता फारच दूर आले आहेस. असं बोलू नका यमराज. सावित्री, तुझे अगाध ज्ञान आणि विद्वत्ता पाहून मला अगदी परमसंतोष वाटतो. सावित्री, तुझी ही विद्वत्ता पाहून मी जरी प्रसन्न झालो असतो तरी सत्यवानाचे प्राण तुला मिळणार नाही. तेव्हा तू आणखीन एक वर मागून घे. बोल, काय हवं आहे तुला? यमराज, तुम्ही वर माग म्हणून म्हणायचं आणि मी ते अदाची मनाने मागायचं, हे काही मला बरं दिसत नाही. परंतु तसं असलं तरी मला तुमचा शब्दही मोडवत नाही. यमराज, आपत्य प्राप्तीशिवाय स्त्री जन्म पूर्ण होत नाही आणि पुत्र प्राप्तीशिवाय स्वर्ग मिळत नाही असं आपण घालून दिलेला धर्म सांगतो. यमराज, तुम्ही खरोखरच माझ्यावर जर कृपावंत झाला असाल तर मला माझ्या पतीपासून पुत्र रत्न प्राप्त होईल असा वर द्या यमराज. तथास्तु. जा सावित्री, जा. आता मला विलंब होत आहे. यमराज, सावित्री, तू अजूनही माझ्या मागून येत आहेस? सावित्री, तू कल्याणप्रद असं एक काय पाहिजे आहे ते एकदाच मागून घे आणि माझी सुटका कर. यमराज, कल्याणप्रद असं आणखीन काय मागायचं राहिलं आहे? आपण ते मला उदार मनाने दिलंच आहे. मला माझ्या पतीपासून पुत्ररत्न प्राप्त होईल असा तुम्ही वर दिलात. याचा अर्थ तुम्ही मला माझ्या पतीचे प्राण परत दिलेत असं नाही का? यमराज, तुम्ही मला माझ्या पतीपासून पुत्ररत्न प्राप्त होईल असा वर दिलात, त्यासाठी तुम्ही मला माझ्या पतीचे प्राण परत देताय ना यमराज? सावित्री, शेवटी अजिंक्य असणारा या यमराजाला तू जिंकलंस. तुझ्या या पतिव्रतामुळे, त्या पतिव्रताच्या शक्तीपुढे माझी शक्ती अपुरीच पडली. आजपर्यंत या यमराजाने कुणासमोरही आपली मान वाकवली नाही. परंतु हे महासती पतिव्रते, हा धर्मराज तुला सतत वंदन करतो. जा, मी दिलेला वर खरा करण्यासाठी मी तुझ्या पतीचे प्राण परत देत आहे. मला उठवलं का नाही? माझ्या डोळ्यासमोर एका काळ्या कुत्र्याची छाया दिसते आणि त्या भीतीने मी कधी डोळे मिटले आणि मला कधी गाठ सुटली मला समजलंच नाही. स्वामी, आता तुम्हाला बरं वाटतंय हो ना? स्वामी. उठा मग तुम्ही. स्वामी, तुम्हाला दिसलेले हे काळपुरुष दुसरे तिसरे कोणी नसून ते साक्षात यमराज आहेत. प्रथम तुम्ही त्यांना वंदन करा. सत्यवना, तुझी ही पत्नी सावित्री इतकी पतिव्रता आहे की तिच्या पतिव्रतामुळे मला तुझे प्राण परत द्यावे लागले. प्रत्यक्ष यमाच्या हातून आपल्या पतीची सुटका करणारी स्त्री ही तुझी फक्त सावित्रीच झाली. या प्रसंगाची आठवण म्हणून प्रत्येक सुवासिनी स्त्री दरवर्षी ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला वडाची पूजा करून आपल्या पतीला उदंड आयुष्य देते. आणि तो दिवस वट सावित्री म्हणून समजण्यात येईल. आजपासून तू 400 वर्ष सुखाने राज्य करशील असा मी तुला आशीर्वाद देतो. तर आपलं नमन संपलेलं आहे. आपण इथं मी आता निघतोय जस्ट घरी यायला. चला, तर जस्ट संपलाय नमन. सगळे सोड निघालेले आता घरी यायला. मित्रांनो, मी घरी आलेलो आहे. अशा प्रकारे नमन संपलं आपलं. तर तुम्हाला पूर्ण नमन बघा आवडलं लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका.